पाचव्या टप्प्यातील राज्यातील 13 जागांसाठी उद्या मतदान. दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला. धुळे लोकसभा मतदारसंघात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. मध्य प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेशसह स्थानिक पोलिसांची घेतली मदत. धुळ्यात उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग. धुळ्यामध्ये उद्या 1969 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. 320 मतदान केंद्रावर पार पडणार मतदान. मतदानासाठी 2,500 कर्मचाऱ्यांची नेमणूक तर 450 पोलीस आणि 300 होमगार्डचा बंदोबस्त. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी उद्या मतदान पार पडणार. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचं वाटप. निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रावर रवाना. पालघर लोकसभा मतदारसंघात उद्या 21,48,850 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज. महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंक सेंटरची उभारणी. 1960 मतदार या मतदान केंद्रांवर मतदान करतील. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रणा सज्ज. कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना. 2,160 मतदान केंद्रावर 14,000 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती. बीडमध्ये मुंडे भावंडांनी मला हिणवलं. बहीण भाऊ समाजाला फूस लावून मला धमक्या देत आहेत, तर तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचं आहे, त्याचं भान असू द्या, जरांगेंचा इशारा. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंना विदर्भ गौरव पुरस्कार. शिक्षण क्षेत्रातील कामासाठी तायवाडेंना विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान. साताऱ्यातील भुईंचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसलेंचं वयाच्या 90व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन. संध्याकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार होणार. हिंगोलीच्या अंधारवाडीत भीषण पाणी टंचाई. टँकर आल्यानंतर विहिरीतून पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड. जीव धोक्यात घालून विहिरीतील पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांची कसरत. सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्याजवळील घनवळ या गावाला चक्रीवादळाचा फटका. वादळामध्ये अनेक झाडं उन्मळून जमीनदोस्त, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळा शहरात 400 वर्षांपूर्वीचा वाडा पाण्याबाहेर. श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी बांधला होता वाडा. सैराट सिनेमाच्या चित्रीकरणासाठी वाडा प्रकाशझोतात आला होता. छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे आता आम आदमी पक्षासह महिला आक्रमक झालेल्या पाण्यासाठी पाणी द्या असं म्हणत महिलांचा हंडा मोर्चा. धाराशिव जिल्ह्यात 71 पाणीपुरवठा प्रकल्प कोरडे ठाक. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पायपीट. 113 टँकरनं ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरू. लातूर जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकल्पांमधील गाळ उपसा करण्याची मोहीम हाती. उपसा करण्यात आलेली गाळयुक्त माती शेतात टाकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मोहिमेमुळे पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे. पाणीपट्टी दरवाढी विरोधात 29 मे रोजी पुणे मंगळुरू महामार्गावर शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार. सांगलीतील बैठकीत शरद पवार गटाकडून तीव्र लढा देण्याचा हा निर्धार. अंदमान निकोबार बेटावर मान्सून दाखल, तर 31 मे रोजी केरळात धडकणार. यंदा 106% पाऊस होण्याचे अंदाज आहेत, तर महाराष्ट्रात मान्सून 15 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज. रत्नागिरीच्या चिपळूणमधील सह्याद्री भागात अवकाळी पावसानं झोडपलं. अंधेरी भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, तर मुसळधार पावसामुळे उद्या नद्या प्रवाहित झालेल्या आहेत. लातूरच्या बाजारपेठेतून विविध राज्यात आतापर्यंत 6,000 टन आंब्यांची निर्यात. बाहेरील राज्यातील अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आंब्यांची खरेदी. सोलापूरच्या माढा तालुक्यामधील मोडनिंबच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात. सोंगाच्या गाड्या ठरणार यात्रेचं खास आकर्षण. सिंधुदुर्गच्या आंबोलीत ढगांची चादर. जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पर्यटकांना पर्वणी. भंडाऱ्यात 22 मे पर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सतर्कतेचा इशारा. शेतकरी चिंतेत. बुलढाण्याच्या संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव या परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तर रब्बी पिकांचंही नुकसान. सातारा जिल्ह्यातल्या उत्तर कोरेगावमध्ये भीषण पाणी टंचाई. टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. 35 गावांमध्ये पाणी समस्या उद्भवली.
नांदेडला पाणीपुरवठा होणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ 24% पाणीसाठा शिल्लक. नांदेडकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार. परभणीत पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित. भर उन्हाळ्यात परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती. बीडच्या परळीत उन्हाळी भुईमूग काढणीला सुरुवात. उत्पादनामधून चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा.